तुम्ही तर दिवसभर घरीच असता, तुम्हाला कुठे काय काम असतं हे गृहिणीला रोजच ऐकावं लागतं. पण हे जे घर स्वच्छ दिसत आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण दिवस दिलेला असतो. कारण सकाळी सगळे कामावरती शाळेत गेल्यानंतर हा घराची अवस्था झालेली असते आणि स्वयंपाक करताना सगळ्यांचे डब्बे द्या, कपडे शोधून द्या, नाश्ता द्या, त्याच्यामध्ये हा किचनचा हे एवढा पसारा होऊन गेलेला असतो. आणि हे किचनचं काम दिवसातनं 2 वेळा करावं लागतं, एकदा रात्री आणि एकदा सकाळी. तर त्याचबरोबर महिलांनी स्वतःलाही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. थोड्या वेळ योगा दे, मी तर सकाळी 1 तास क्लासला जाते योगा. ज्या कामावर महिला जातात त्यांना वेळ नसतो तर चालते, त्यांचे दिवसभर कामावर हालचाल होते. पण ज्या घरी आहे त्यांच्यासाठी तर 1 तास देणं म्हणजे घरी असल्यामुळं खूपच कमी वेळ आहे. त्यानंतर मी किराणाही भरून घेतला आणि माझी आता किचनची कामं आवरत आलेत. तर मी असं बॉटलमध्ये पाणी भरून ठेवते, म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की आपल्याला पाणी प्यायचं आहे. घरी जरी असलं तरी आपण नीटनेटके कपडे व्यवस्थित राहणं आणि स्वतः फिट राहणं हेही तेवढंच गरजेचं आहे. आता त्यानंतर हे बेडरूमचा पसारा, कारण हा सकाळी मला आवरणं होत नाही, कारण ह्याच्यापेक्षा मला महत्त्वाचा माझा क्लास वाटतो. तर मी त्याला 1 तास देते, कारण घरी असल्यावरती आपण नंतर दिवसभर बसणार, त्यापेक्षा सकाळी जाऊन आल्यावर ही काम आपण दिवसभरही करू शकतो. त्यानंतर ही मुलांनी बॅग ते पसारा भरताना ठेवलेला आणि हा हॉलमधले कपडे काढून आणलेले वरचे वाळलेले आणि नाश्त्याचा पसारा, ह्या जिन्यातल्या कपडे चप्पल सगळे ठेवून द्यायचं असतं. तर हे मी सगळं आधी घर क्लीन करून घेते, सगळ्यांची कपडे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये नेऊन ठेवते, सगळ्या घराला झाडू मारून फरशी पुसून घेते. तर त्याच्याबरोबरच मला पण जास्त माझीही काळजी घेते, कारण आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. जरी घरी असलं तरी 4 कामं करता करता आपण हे ॲक्टिव्ह राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. खूप महिलांचं ठरलेलं असतं की मी पूर्ण काम आवरल्याशिवाय जेवण करत नाही, नाश्ता करत नाही. पण बऱ्याच महिना डायरेक्ट जेवण करतात आणि झोपतात किंवा मोबाईल TV बघतात. त्याच्यामुळं पहिलं तर सगळ्याच तब्येतीचं कारण होतं, तब्येत वाढते, कुठं BP शुगर हे आजार चालू होतात. त्यापेक्षा काम करता करता थोडंसं खाल्लं, थोडा व्यायामही होतो आणि झोपल्यानंतर जास्त तक्रारी वाढतात, मग परत दवाखान्याचा त्रास. तर हेच काम करता करता आपण केलं तर एकदम फिट राहतो. तर माझे आता ही सगळे घरातली कामं झाली आहेत आणि हे जे घरात कचरा असतो पडलेला कागद, ते तर हवे आमचा कोणतीही खिडकी किंवा दरवाजे उघडले तर ह्या रूमचा त्या रूममध्ये गेलेला असतो, त्यामुळं खाली असे कागद झालेले होते. त्यानंतर आता मी सगळी क्लिनिंग करून घेतली आणि आता मला असं मी थोडा वेळ बसून पाणी पित असते काम आवरत आणि त्यानंतर आता ही कपडे सगळी धुवून घेतली आणि हे मी वरती सुकायला टाकते. त्याच्यामुळे काय होतं, धुळी बसत नाही आणि आपल्याला एखाद्याशी वेळ नाही भेटला काढायला तरीही चालतं. तर मी मशीन नाही घेतली, असेच कपडे धुते. असं सगळ्या कामाला मी कोणाला लावूही शकते, पण आपल्या ज्या स्वतःच्या हाताने काम केलं आहे त्याला वेगळेच एक हे असतं आणि आपलंही त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम होतो. त्यामुळं असंच काम करता करता दिवस गेला तर आपणही फिट राहतो.